चलो चॅप्टर चालू आहे आपला चॅप्टर नंबर 3 आयोनिक इक्विलिब्रिया. आयोनिक इक्विलिब्रियाचा पार्ट 3 आहे हा. आणि आजच्या लेक्चरचा कंटेंट आहे वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज के ए, व्हॉट इज के बी, आणि आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करणार आहे की के आणि के बीचं डेरिव्हेशन कसं काढायचं, म्हणजेच ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ. रेडी? येस. फर्स्ट ऑफ ऑल पार्ट 3चा कंटेंट लिहून घेऊया. काय काय शिकायचं. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशनच्या बेसिसवरती इलेक्ट्रोलाइट्सना क्लासिफाय केलं गेलं. म्हणजे एक्सटेंट म्हणजे काय, किती प्रमाणात आयोनाइज होतोय त्याच्या बेसिसवरती इलेक्ट्रोलाइट्सना क्लासिफाय केलेलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. आठवतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण कोण असतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोण कोण असतात? शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर काय सांगाल? गुड. प्रथम फक्त स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. येस, स्ट्रॉंग ॲसिड असतात. दुसरी असतात स्ट्रॉंग बेस. अजून दॅट आयनाइज कम्प्लिटली, म्हणजेच एक्झाम्पल्स विचारते. येस. आणि सॉल्ट, कोणते सॉल्ट? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, दोन्ही स्ट्रॉंग पाहिजेत किंवा दोन्हीपैकी एक कोणीही स्ट्रॉंग झालं. स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, वीक ॲसिड, स्ट्रॉंग बेस. एक्झॅक्टली हेच आहे का? आठवलं? वीक इलेक्ट्रोलाइट्स कोणाला म्हणायचं? जे वीक ॲसिड आहेत या फिर जे वीक बेस आहेत या फिर असे सॉल्ट. एकच टाईपचं सॉल्ट राहिलाय कोणता? असा सॉल्ट जो वीक ॲसिड प्लस वीक बेसच्या कॉम्बिनेशननी बनलाय. मी एकच एक्झाम्पल खाली कन्सिडर करते. कन्सिडर स्ट्रॉंग ॲसिड HCl इन ॲक्वियस मीडियम. तो कसा डिसोसिएट करेल? H प्लस प्लस Cl मायनस. पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इतके स्ट्रॉंगली आयोनाइज करतायत की ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये येणारच नाही. तर तिथे इक्विलिब्रियम असणार आहे का? तर तिथे इक्विलिब्रियमच नाही आहे. पण इन केस ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट 100 एखादा मॉलिक्यूल आयोनाइज करणार आहे अँड दॅट इज वाय आयोनायझेशन होईल, पण वापस परत ते काय होतील? इंटॅक्ट मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होतील. जो आहे तो मॉलिक्यूल तसाच राहील. दॅट इज रिव्हर्स बॅकवर्ड रिॲक्शन पण येते. CH3COO मायनस प्लस H प्लस. आता इक्विलिब्रियम जिथं आहे, जिथे इक्विलिब्रियम कंडिशन आहे तिथे काय असतो? एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तिथेच काय असणार आहे? एक इक्विलिब्रिया कॉन्स्टंट, के इक्विलिब्रियम. मग आपण वीक ॲसिडचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा आहे आणि वीक बेसचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचं या लेक्चरमध्ये. रेडी? समजलं काय शिकायचं? इकडे तर इक्विलिब्रियमचा संबंधच नाही कारण सिंगल हेडेड ॲरो आहे. वीकमध्ये इक्विलिब्रियम आहे आणि जिथे इक्विलिब्रियम आहे तिथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असणार. मग इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे तर वीक ॲसिडचा आणि वीक बेसचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा. नेक्स्ट पेजवरती घेतीये. हेडिंग असेल ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ. ओके. मी स्ट्रॉंग ॲसिड घेत नाहीये, व्यवस्थित लक्ष द्या. कन्सिडर वीक ॲसिड. कन्सिडर वीक ॲसिड
HA. Consider weak acid HA that ionizes partially in aqueous medium. आन्सर कसं लिहायचं तेही सांगतीये. इन aqueous medium. सो HA एक कोणता तरी ॲसिड आहे, पण कसा ॲसिड आहे तो? वीक ॲसिड आहे. जर वीक असेल तर तो इक्विलिब्रियम जनरेट करेल आणि कशामध्ये आयोनाइज करेल? H प्लस प्लस A मायनस. मीडियम कोणता आहे? ॲक्वियस. सो H प्लस पण ॲक्वियसमध्ये, A मायनस पण ॲक्वियसमध्ये. जिथे इक्विलिब्रियम आहे तिथे काय असेल? एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, दॅट इज K. बट ॲसिडसाठी शिकताय, सो काय लिहिणार तुम्ही? Ka. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कोण आहे? K. पण ॲसिडसाठी शिकताय म्हणून काय लिहिलं? Ka. तुम्ही जेव्हा लहान होता, लहान इन द सेन्स 10th स्टँडर्ड किंवा 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायला शिकलाय. आठवतोय का कसं काढायचं? हाऊ टू फाइंड आउट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट? एनी वन ऑफ यू? एक जनरल रिॲक्शन देते, A गोज टू B प्लस C. साधी रिॲक्शन आहे. याला इक्विलिब्रियम दिसतं म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असणार आहे. तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढतो कसं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आठवलं का? कसं काढायचं असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. मग आता सांगा के ची व्हॅल्यू काय येणार? के इक्विलिब्रियमच आहे, पण फक्त मी के का लिहिला? ॲसिड आहे म्हणून के. काय येईल इक्वेशन? अरे आहात ना? प्रथम, अथर्व, गायत्री सगळेजण हाय टाका एकदा चॅटमध्ये. आहात आहात. कसं काढणार? एक्झॅक्टली कसं काढणार? के काढण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट म्हणजेच कोण? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A मायनस होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. लिहिता येईल ना तुमचं तुम्हाला? के काय आहे? के कसा काढायचा आणि केला काय म्हणायचं? केचं नाव काय आहे? के इज नथिंग बट डिसोसिएशन कॉन्स्टंट. नाव विचारलं जाईल, व्हॉट इज के? के इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. ठीक आहे, चला आगे. आता जो तुम्ही ॲसिड कन्सिडर केलाय त्याला व्यवस्थित बघा. HA घेतलेला ॲक्वियस मीडियममध्ये, तो कशामध्ये तुटला? H प्लस ॲक्वियस मीडियम प्लस A मायनस. टाइम इक्वल्स टू 0ला जर मी HAचे 1 मोल घेतले, 1 मोल, तर प्रोडक्ट काही असतो का त्या टाइमला? H प्लस किती असणार? A मायनस किती असणार? 0 0. आफ्टर सम टाइम म्हणजेच इक्विलिब्रियम इतक्या टाइमला पोहोचल्यानंतर या 1 मधून काहीतरी मायनस होत असतं आणि तो मायनस होणारा फॅक्टर कोण आहे आता? अल्फा. केमिकल कायनेटिक्समध्ये तुम्ही 1 मायनस एक्स लिहित होता, पण इथे काय लिहिताय? 1 मायनस अल्फा. कारण एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन शिकताय. एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन कोण सांगतं आपल्याला? अल्फा. सो अल्फा तुटला तर इकडे अल्फा बनेल, इकडे अल्फा बनेल. समजलं का इथंपर्यंत? 1 मोल घेतला, आधी प्रोडक्ट नव्हता,
इक्विलिब्रियमला 1 मधून अल्फा तुटला, अल्फा बनला, अल्फा बनला. करेक्ट आहे. हां, पण हे बघा, हे मोल्स आहेत. 1 मोल, सो 1 मायनस अल्फा पण काय असणार आहे? मोल. अल्फा काय असणार आहे? मोल. अल्फा काय असणार आहे? मोल. पण जे डेरिवेशन मी सॉल्व्ह करायला लागले के ए, त्याच्या फॉर्म्युलामध्ये तर मला सगळे कॉन्सन्ट्रेशनचे टर्म दिसत आहेत आणि इथं सगळे मोलचे टर्म दिसत आहेत. मॅच होत नाहीये काय? मग मला खालच्या मोल्सना कॉन्सन्ट्रेशनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. हे जे तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का? कॉन्सन्ट्रेशन अँड नंबर ऑफ मोल्स आर रिलेटेड बाय कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्सला जर व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये जातं. नंबर ऑफ मोल्सला व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर ते कशामध्ये जाईल? कॉन्सन्ट्रेशनमध्ये. सो आता 1 अपॉन व्ही मोल नाही राहिले, ते कॉन्सन्ट्रेशन झालं. 1 मायनस अल्फा अपॉन व्ही काय झाला? कॉन्सन्ट्रेशन. अल्फा अपॉन व्ही काय झालं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस. अल्फा अपॉन व्ही काय झाला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस. क्लिअर? काय केलं? व्हॉल्यूमने डिवाइड का केलं? प्रत्येक स्टेपला विचारतीये. आधी 1 मोल घेतला, बट मला कॉन्सन्ट्रेशन पाहिजे होतं, सो मी व्हॉल्यूम व्ही ने डिवाइड केलं. ओके, नेक्स्ट. आता काय करताय? नाव put the appropriate values in equation 1. पहिल्या इक्वेशन मध्ये, म्हणजे हे जे मेन आहे तुमचं के एचं इक्वेशन, त्यामध्ये ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूज पुट करा. के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस किती आहे? 0 नाही म्हणायचं. के कधी काढला तुम्ही? इक्विलिब्रियम कंडिशनला. सो इथे सुद्धा इक्विलिब्रियम कंडिशनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं अल्फा अपॉन व्ही. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस पण किती आहे? अल्फा अपॉन व्ही होल डिवायडेड बाय एच एचं किती आहे? 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. सो के काय येणार आहे? के इज इक्वल टू वरती अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर होल डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. कशाला काय कट होऊ शकतं? खाली जो हा व्ही आहे त्याला व्ही स्क्वेअर मधला एक व्ही कट होईल. व्ही स्क्वेअर म्हणजे काय? व्ही इंटू व्ही. सो त्यातला एक व्ही कट झाला. उरलं काय? फक्त अल्फा स्क्वेअर होल डिवायडेड बाय व्ही, आणि मी 1 मायनस अल्फा इथे लिहू शकते. इथंपर्यंतचा पोर्शन क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट असेल आत्ताच विचारा. मी वीक ॲसिडचं शिकवणार आहे, फक्त वीक बेस तुम्ही तुमचं तुम्ही करताय. पहिला काय केलं? कन्सिडर अ वीक ॲसिड दॅट आयोनायझेस इन ॲक्वियस मीडियम. त्याला आयोनाइज करून घेतलं. के इक्विलिब्रियम लिहिला, पण ॲसिड असल्यामुळे तो काय झाला? के ए. परत कायनेटिक्समध्ये कसं करायचा? 1 0 0 1 मायनस अल्फा अल्फा, पण हे नंबर ऑफ मोल्स होते, व्हॉल्यूमने डिवाइड केलं अँड व्हॅल्यू पुट केली. आता तुम्ही कशाचं स्टडी करताय? यू आर स्टडिंग वीक ॲसिड, अँड वीक ॲसिडचा अल्फा कसा असतो? कालचं लेक्चर ॲज HA इज वीक ॲसिड, इट्स अल्फा विल बी लेस दॅन 1. जर अल्फा लेस दॅन 1 आहे तर 1 मायनस अल्फा विल बी नियरली इक्वल टू 1. करेक्ट आहे का? हा जो 1 मायनस अल्फा आहे, 1 मधून समजा 0.01 किंवा 0.001 किंवा 0.0001 या व्हॅल्यूज जर मी मायनस केल्या तर आन्सर नियरली इक्वल टू 1च राहणार आहे. इजंट इट? अल्फा छोटा आहे, सो 1 मधून छोटी व्हॅल्यू मायनस केली तरी 1च राहणार आहे. सो के किती राहिला आता? के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. वरती काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे इथे, 1. आणि थोड्या वेळापूर्वी आपण काय लिहिलं? 1 अपॉन व्ही म्हणजे काय असतो? इथे बघा, 1 अपॉन व्ही म्हणजे काय असतो?
1/v म्हणजे काय असतो? येस एव्हरीवन, what it is? 1/v is nothing but yes concentration. So मी काय लिहू शकते? अल्फा स्क्वेअर इंटू 1/v इज नथिंग बट कॉन्सन्ट्रेशन. दोन फॉर्म्युलेज डिराईव्ह झाले इथून. के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी, किंवा मला अल्फा लिहायचा असेल तर अंडर रूट के ए बाय सी. हेन्स प्रूफ्ड. हा तुमचा ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ आहे. ऑस्टवर्ल्डने रिलेशनशिप दिलं बिटवीन के ए अँड अल्फा. ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ गिव्स रिलेशनशिप बिटवीन degree of dissociation alpha and dissociation constant Ka. किती जणांना डेरिवेशन क्लिअर आहे? लिहिता येईल? प्रथम अथर्व क्लिअर आहे. साक्षी येस. गायत्री ओके. वेदांत ओके. तुषार. प्रथम कुठे आहे? बेससाठी लिहायचं का पटपट? स्टार्ट कुठून करायला लागणार सांगा बेससाठी? ऑस्टवर्ल्ड डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. एखादा वीक बेस कन्सिडर करावा लागेल. एम आय राईट? जसं वीक ॲसिड HA कन्सिडर केलेला तसा वीक बेस कोण असणार आहे रे? BOH. BOHला पाण्यात टाकल्यानंतर तो कसा आयोनाइज करेल? B प्लस प्लस OH मायनस. B प्लस प्लस OH मायनस. मीडियम ॲक्वियस. आता जर बेस असेल तर मी KB काढणार. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय असणार आहे? KB. येस. KB कसा आला? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण आहे? B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. याला तुम्ही काय द्याल? इक्वेशन नंबर 1. परत काय करताय? केमिकल कायनेटिक्समध्ये जसं केलं ते. BOH ॲक्वियस मीडियममध्ये जर तो डिसोसिएट करत असेल तर तो काय बनवेल? B प्लस प्लस OH मायनस. B प्लस ॲक्वियस मीडियममध्ये प्लस OH मायनस इन ॲक्वियस मीडियम. टाईम इक्वल्स टू 0ला पहिल्यांदा हा किती मोल घ्यायचा आहे? तुम्हाला विचारूनच लिहिन. BOH किती मोल घ्यायचा? 1 मोल. व्हेरी नाईस. 1 मोल. प्रोडक्ट काही असतो का तेव्हा? कुछ नाही. 0 0. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला साहजिक काहीतरी अमाऊंट कमी होणार आहे कारण ती प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होती आहे. तर 1 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 1 मायनस येस अल्फा. मग इथे काय बनेल? अल्फा अल्फा. पण हे काय आहेत सगळे खाली काढलेले तुम्ही आत्ता? 1 मायनस अल्फा काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे का मोल आहे? मोल आहे. मोल आहे. 1 मोल मधून अल्फा मोल मायनस केले तर अल्फा मोल उरतील. अल्फा मोल उरतील. अल्फा मोल उरतील. त्यामुळे आपण काय करायचं? मला कॉन्सन्ट्रेशन हवं आहे. कॉन्सन्ट्रेशन कसं काढतात? नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो याच्यामध्येच डिवाइड बाय व्हॉल्यूम करून घ्या. 1 मोल डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आता तो कॉन्सन्ट्रेशन झाला. 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्हॉल्यूम. अल्फा डिवायडेड बाय व्हॉल्यूम. अल्फा डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मोलचं कन्वर्जन कशामध्ये झालं? कॉन्सन्ट्रेशनमध्ये. आता काय लिहायचंय मला? इक्वेशन 1 मध्ये ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. इक्वेशन 1 बिकम्स KB इज इक्वल टू B प्लस. B प्लस म्हणजे कोण आहे? इक्विलिब्रियमचं लिहायचं. इक्विलिब्रियम आल्यामुळे तुम्ही KB लिहू शकताय. सो कॉन्सन्ट्रेशन पण इक्विलिब्रियमचं लिहायचं ना की टाइम इक्वल्स टू 0चं.
बी प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे अल्फा बाय व्ही. ए प्लसचं पण किती आहे अल्फा बाय व्ही. आणि BOHचं किती आहे 1 मायनस अल्फा बाय व्ही. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये काही चेंजेस आहेत का? काहीच नाही. ॲज इट इज लिहितोय आपण. करेक्ट. KB इज इक्वल टू वरती काय होणार अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर होल डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. काय काय कट होतं व्हीला यातला व्ही एक कट होईल. उरलं काय मग फक्त KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन एक व्ही उरलाय आणि खालचा 1 मायनस अल्फा. परत कोणती लाईन लिहिणार तुम्ही इथे ॲज BOH इज वीक बेस काय होईल ॲज BOH इज वीक बेस काय होईल वीक ॲसिड येस वीक ॲसिड वीक बेसचा अल्फा कसा असतो लेस दॅन 1 आणि लेस दॅन 1 असल्यामुळे 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. म्हणजेच मी निग्लेक्ट करू शकते ही टर्म 1 मायनस अल्फा 1च येणार आहे ना. सो इक्वेशन कशी झाली आता KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. परत इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि 1 अपॉन व्ही काय असतो इथे कॉन्सन्ट्रेशन. 1 अपॉन व्ही काय असतो कॉन्सन्ट्रेशन. त्यामुळे इक्वेशन काय आलं KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. डेरिवेशन काहीच बदललं नाही आहे फक्त KAचं कशामध्ये कन्वर्जन झालं KB मध्ये. मग अशी KA इज इक्वल टू लिहिलेलं आता KB इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी अँड अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB बाय सी. समजलं दोन्ही डेरिवेशन्स. बघा एकदा आजच लिहून काढा एकदा सो दॅट लॅग बिहाइंड नाही होणार. डन. ठीक आहे. आता थोडंसं आज हे 2 डेरिवेशन करण्यापाठीमागचं रिझन आहे का काय होतं तुम्ही कालच 3 थिअरी शिकला. अरेनियसनी तुम्हाला ॲसिडला डिफाईन करायला सांगितलं कोण ॲसिड कोण बेस. लॉरी ब्रॉन्स्टेड आले त्यांनी सांगितलं याला ॲसिड म्हणा याला बेस म्हणा. लेविस आले लेविस थेरी ते म्हटले याला ॲसिड म्हणा याला बेस म्हणा. पण यांच्यापैकी कोणी तुम्हाला हे सांगितलेलं का की कोणता ॲसिड जास्त स्ट्रॉंग आहे आणि कोणता ॲसिड वीक आहे. अरेनियस लॉरी ब्रॉन्स्टेड लेविस यांनी कोणी त्याचा क्वांटिटेटिव्ह स्टडी सांगितला का कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे. येस नो कोणीच नाही सांगितलं. ते सांगण्याचं काम कोणी केलं ऑस्टवर्ल्डनी. ऑस्टवर्ल्ड नावाचे जे सायंटिस्ट होते ते म्हणतायत अरेनियस थेरी तुम्हाला सांगते की कोण ॲसिड आहे कोण बेस आहे. जर तुम्ही ॲसिड ओळखला तर मी तुम्हाला सांगतो की तो किती स्ट्रॉंग आहे. के कशाची इन्फॉर्मेशन आपल्याला देतो स्ट्रेंथ ऑफ ॲसिड. जर तुम्ही ॲसिड ओळखला तर मी त्याचं क्वांटिटेटिव्ह रिलेशन देतो म्हणजेच के सांगतो. के काय आहे के इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड नथिंग बट इट इज स्ट्रेंथ ऑफ ॲसिड. इन्फॉर्मेशन कशाची देतो तो स्ट्रेंथ ऑफ ॲसिड. सो तुम्हाला क्वेश्चन्स 2 केच्या व्हॅल्यूज दिल्या जातील. के इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻³ अँड के ए फॉर ॲसिड 2. ॲसिड 1 साठी हा के आहे ॲसिड 2 साठीचा के आहे 1.67 इंटू 10⁻² विच विल बी स्ट्रॉंग ॲसिड which is strong acid. Which is strong acid. K म्हणजे strength of acid. K जितका जास्त तितका ॲसिड स्ट्रॉंग असणार आहे. Ka जितका जास्त तेवढा स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे. आन्सर सांगा.
मोठी व्हॅल्यू कोण आहे त्यामध्ये? करेक्ट आहे गायत्री. बाकी सगळे स्ट्रॉंग ॲसिड कसं ओळखणार? के ज्याचा जास्त. कोणाचा के जास्त आहे? अथर्व कोण जास्त आहे त्यांच्यामध्ये? जय कोण जास्त आहे? आत्ता जॉईन केलं बहुतेक. वेदांत, कोमल, मॅम 10⁻² वाला जास्त आहे. हां, दॅट इज ॲसिड 2 जास्त आहे. सो विच इज स्ट्रॉंग ॲसिड? ॲसिड 2. ज्याचा के मोठा तो स्ट्रॉंग ॲसिड असेल. सिमिलरली मी बेससाठी बोलू शकते. समजा मी जर तुम्हाला 2 व्हॅल्यूज दिल्या, बेस 1. बेसचा काय असतो? के का के बी? के बी. सो के बीच्या व्हॅल्यूज देणार 1.47 इंटू 10⁻⁻5 अँड बेस 2 के बी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. के बी इज इक्वल टू 1.22 इंटू 10⁻², विच इज स्ट्रॉंग बेस. विच इज स्ट्रॉंग बेस. बेस 1 या बेस 2. आता तर पॉवरमध्ये पण काही कन्फ्युजन नाही आहे. मोठी व्हॅल्यू कोणती असणार आहे? 10⁻². त्यामुळे बेस 2 विल बी स्ट्रॉंग. बेस 2 विल बी स्ट्रॉंग बेस. समजे? आणि थर्ड टाईपचं क्वेश्चन ते तुम्हाला काय विचारतील? नीट बघा. ते तुम्हाला pKa ची व्हॅल्यू देतील. pKa इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻³ and pKb is equal to 1.67 into 10⁻², which is strong acid. आता pKa आणि pKb काय आहे ते एकदा बघा. K माहिती होता. K काय सांगतो आपल्याला? स्ट्रेंथ. म्हणजेच तो काय होता? डिसोसिएशन कॉन्स्टंट. आणि कोणाचा? Ka आहे. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड. त्याच्यानंतर pKa काय आहे? स्मॉल p म्हणजे निगेटिव्ह लॉग. स्मॉल p म्हणजेच काय? निगेटिव्ह लॉग. आणि Ka आहे तसा. सो pKa ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे Ka च्या व्हॅल्यूला मायनस लॉग लावला आहे. आता मायनस लॉग लावल्यानंतर व्हॅल्यू इन्व्हर्स पडले असणार आहेत. सो pKa अँड Ka आर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. pKa अँड Ka कसे आहेत? एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. जर हे रिलेशन आता माहिती आहे तर सांगा की कोणता स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे त्यामध्ये? कोणता स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे त्यामध्ये? याला ॲसिड 1 म्हणू आपण, याला ॲसिड 2 म्हणू. बघा, ज्याचा के जास्त पक्का तो स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे. पण मला के दिलाच नाहीये. ज्याचा के जास्त त्याचा pKa कमी असणार आहे. सो pKa कोणाचा कमी आहे? 10⁻³ कमी आहे का 10⁻² कमी आहे? ऑफकोर्सली 10⁻³ कमी आहे. सो ॲसिड 1 इज स्ट्रॉंग ॲसिड. समजे? काय करायचं होतं? जर तुम्हाला ॲसिडिटीची ट्रेंड ओळखायची आहे तर ॲसिडिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Ka बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू pKa. अँड सिमिलर रिलेशन तुम्हाला लिहायचं आहे बेससाठी. सिमिलर रिलेशन फॉर बेस लिहू शकाल. बेसिक स्ट्रेंथ विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? बेसिक स्ट्रेंथ विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू Kb. येस. अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/pKb. येस. pKb म्हणायचं. 1/ म्हणजेच इन्व्हर्स. इथे चुकून बी झालाय त्याला ए करा. ॲसिड 2 चा काय लिहिलाय आपण? ए. ॲसिडचा ए लिहावा लागेल ना. माइट बी म्हणून कन्फ्युज होता का की खाली pKb कसा आला? हे समजलं?
हे 2 डेरिव्हेशन आज तुम्ही व्यवस्थित परफेक्ट करता. उद्या आपण पीएचचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. याचे 3 न्यूमेरिकल्स आहेत टेक्स्टबुकमध्ये, 3 ते 4 न्यूमेरिकल्स आहेत. ते 4 न्यूमेरिकल्स आज ट्राय करायचे. सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. ऑस्टवर्ड डायल्युशन लॉ नंतर 4 सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत. आज ट्राय करता, उद्या मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे.